एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। 100 पेक्षा अधिक महिला आणि पुरुषांना अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीत विषबाधा झाल्याची घटना समोर आलेली आहे। गोल्डन फायबर कंपनीमधील महिलांनाही विषबाधा झाली आहे। कंपनीमधील पाण्यातून विषबाधा झाल्याची माहिती समोर येते आहे। 100 पेक्षा अधिक महिला आणि पुरुषांनाही विषबाधा झालेली आहे आणि या महिला आणि पुरुषांची प्रकृती इथं खालावल्याचं दिसतंय। अमरावतीच्या नांदगाव पेठ येथील एमआयडीसी मधली ही घटना आहे। 100 पेक्षा अधिक महिला आणि पुरुषांना सध्या विषबाधा झालेली आहे। यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी अमरावतीमधून नांदगाव पेठ एमआयडीसीतली ही घटना आहे। गोल्डन फायबर या कंपनीमधील महिलांना ही विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे। गोल्डन फायबर कंपनीमध्ये पाण्यामधून ही विषबाधा झाल्याची माहिती समोर येते। या महिलांना उलट्यांचा त्रास देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे। त्यामुळे आता या महिलांवर तातडीने उपचार करण्याची मागणी होऊ लागलेली आहे। गोल्डन फायबर कंपनीमध्ये महिलांना विषबाधा झालेली आहे। 100 जणांना इथं विषबाधा झाल्याची एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। अमरावतीमध्ये नांदगाव पेठ एमआयडीसीत असणाऱ्या या गोल्डन फायबर कंपनीमधली ही घटना आहे। या कंपनीमधील पाण्यामधून या महिलांना विषबाधा झाली आहे। यावेळेस आमच्या सोबत आमचे प्रतिनिधी अमर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अमर, काय अधिकची माहिती? 100 जणांना विषबाधा झाल्याचं दिसतंय। तर बघितलं अमरावतीची जी सर्वात मोठी नांदगाव पेठची जी एमआयडीसी आहे त्या एमआयडीसी मधील गोल्डन फायबर ही या कंपनीमध्ये सकाळी जे आहे महिला आणि पुरुष आपल्या कामावर गेले होते। मात्र सकाळी 9 वाजता त्यांना मळमळ झाली आणि अनेकांना पोटदुखी झाली। त्यानंतर मात्र जे जे लोक त्या ठिकाणी पाणी पिले त्या लोकांनाच ही मळमळ झाल्याचं समोर आलेलं आहे। एकंदरीत बघितलं तर 100 पेक्षा जास्त लोकांना ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र त्यापेक्षाही जास्त जे त्या ठिकाणी असलेले कामगार आहेत त्यांना लागण झाल्याची माहिती मिळत आहे। साधारणतः 1000 पेक्षा जास्त त्या कंपनीमध्ये जे कामगार आहेत ते कामगार काम करत होते। मात्र आता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आता मनसेचे जे जिल्हा प्रमुख आहे पप्पू पाटील यांनी सर्वांना जे आहे त्या ठिकाणाहून या ठिकाणी आणलेलं आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहे। मात्र जी ही विषबाधा आहे नेमकी कशाने झाली ही अजून पण कळलेली नाही। नक्कीच, आणि या संदर्भातले सगळे अपडेट आम्ही अमर आपल्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर 100 जणांना आता रुग्णालयात दाखल करण्यासाठी म्हणून देण्यात आलेलं आहे। अमरावतीमध्ये नांदगाव पेठ एमआयडीसी या कंपनीमध्ये आल्यानंतर ज्या ज्या लोकांनी पाणी या कंपनीमधलं प्यायलं त्यांनाच ही विषबाधा झाल्याचं इथं पाहायला मिळालं।